त्यामुळे संभाजीनगरातील या राड्याचे पडसाद काय उमटतात हे येत्या 16 तारखेलाच म्हणजेच निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे। आता पुढची बातमी, तुम्ही जर भाजपचे समर्थक असाल, भाजपचे भक्त असाल तर ही तुमच्यासाठी बातमी आहे। कारण भाजप, होय, जी भाजप सतत आम्हाला पालिकेवर भगवा फडकवायचा आहे असं म्हणते, ज्या पक्षाचे नेते कायम हिरवे साप वळवळतायत असं म्हणत मुस्लिम समाजाला नेहमी टार्गेट करते, त्याच भाजपनं चक्क आता ओएससीच्या एमआयएम बरोबर युती केली आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलत, ओएससीच्या एमआयएम बरोबर युती केली आहे, तेही अकोल्यातल्या अकोट नगरपालिकेमध्ये। त्यानंतर एमआयएमचे नेते म्हणतात आम्ही भाजप बरोबर कधीच जाणार नाही। दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस या युतीवरून प्रचंड नाराज असल्याचंही समजतंय। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे घडल्यानं काय मेसेज जातोय बघा। भाजप आणि एमआयएमची युती, हिंदुत्वाची आग्रही भूमिका मांडणारे एमआयएमच्या मांडीला मांडी लावून बसले। एमआयएमनं हा संसार मांडलाय तो अकोला जिल्ह्यातल्या अकोट नगर परिषदेत। भाजपनं सत्तेसाठी अकोट विकास मंच स्थापन केलाय। या अकोट विकास मंचामध्ये भाजपनं 5 जागा जिंकलेल्या एमआयएमला सोबत घेतलं। याशिवाय या आघाडीत ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्षही सहभागी झालाय। एरवी मुस्लिमांना टार्गेट करणाऱ्या भाजपनं एमआयएम सोबत युती केल्यानं विरोधक भाजपवर अक्षरशः तुटून पडलेले आहेत। बघा, एमआयएम बरोबर सुद्धा भाजपनं कधी युती केली आहे का मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर मला माहीत नाही, पण महाराष्ट्रामध्ये नवा पॅटर्न आहे। भाजपला कोणीही चालतो, भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायला, कुणी या बरं का, जो पेजेला देईल त्याच्या शेजेला जायला भाजपा तयार आहे। अकोटमध्ये केलेली जी युती आहे ती आपल्या सगळ्यात समोर आहे आणि जी महानगरपालिकांमध्ये भाजप आणि एमआयएम हे एकी थालीचे चट्टे-बट्टे कसे आहेत। भाजपनं एमआयएमशी युती का केली या प्रश्नावर उत्तर देताना भाजप नेत्यांची मात्र पंचायत झाली। स्थानिक आघाडी झाली असेल तर तपासून घेऊ असं सांगत भाजप नेते वेळ मारून नेत आहेत। तर ज्या 5 नगरसेवकांनी भाजपसोबत युती केली त्यांच्यावर कारवाईचे संकेत एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी दिले आहेत। शेवटी एक काहीतरी स्थानिक लेवलला आघाडी झाली असेल, डेव्हलपमेंट करता आघाडी झाली असेल, त्या अनुषंगाने काही तिथे गट तयार झाला असेल त्यावरही मी त्या ठिकाणी तपासून घेणार आहे। तुरंत त्यांना आदेश देण्यात आलेला आहे की त्या आघाडीतून तुम्ही बाहेर पडायचं आहे। आमचा तडजोड कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत बसणार नाही, हे आम्ही स्पष्ट करून देतो। विकास व्हावा, विकास नाही व्हावा हे आम्हाला काही हे महत्त्वाचं नाही आहे, पण ज्या पक्षांनी या देशामध्ये काय जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे त्याच्या सोबत आम्ही बसणार नाही, हे स्पष्ट केलेलं आहे। भाजपनं अकोटमध्ये एमआयएमशी युती केल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र संतापले। एमआयएमला सोबत घेण्याचा निर्णय घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। स्थानिक पातळीवर जरी हे झालं असेल तर चुकीचंच आहे। अकोटमधल्या स्थानिक नेत्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। एमआयएम सोबतची युती रद्द समजा असा निरोप फडणवीसांनी दिलाय। ज्यानं कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिले। कुठल्याही निवडणुकीत भाजपचा ध्रुवीकरणाचा प्रयत्न असतो। मुंबईचा महापौर खान चालेल का हा मुद्दा उपस्थित करून भाजपच्या नेत्यांनीच हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला। भाजपचे मंत्री नितेश राणे आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम सातत्यानं मुस्लिमांना टार्गेट करतात। बटेंगे तो कटेंगे हा नारा देत भाजपनं विधानसभा निवडणुकीत ध्रुवीकरणाचा अपेक्षित परिणाम साधला होता। हिंदुत्व सोडल्याच्या मुद्द्यावर भाजप कायम उद्धव ठाकरेंना टार्गेट करतं। लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि व्होट जिहाद एवढंच काय तर दांडिया जिहादचे मुद्देही आक्रमकपणे भाजपनंच मांडले। एरवी भाजपचे नेते हिरवे साप म्हणून मुस्लिम समाजावर टीका करतात आणि सत्तेसाठी चक्क एमआयएम सोबत संधान साधतात। म्हणजे सत्तेसाठी काय पण असाच मेसेज महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडनं दिला जातोय की काय असा सवाल आहे। योगेश शिरसाट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।